नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि सायली आणि अर्जुनने आता जोरदारपणे केसची तयारी सुरू केली आहे आणि दोघांचाही संशय प्रियावरच जातोय. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मग आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करूयात. आता प्रताप सायलीला म्हणत असतो, पाहिलंत ना, एक बायको जर चिडली तर तिची कशी वाघीण होते ते. आणि हे ऐकल्यानंतर आता ते सगळे मीडियावाले वगैरे लोक जमा झालेले असतात, ते निघून जातात. तेवढ्यातच आता सुमन सायलीला बोलते, सायली, अगं आज तू नसतीस तर काय झालं असतं बरं आमचं. तर कल्पना मात्र खूप रडत असते आणि ती बोलते की हे लोक तर माझ्या अर्जुनला ओळखत देखील नाही आहेत, तरी पण का त्रास देत आहेत ते माझ्या मुलाला. मला नाही सहन होते हे काहीच. त्यावर प्रताप आता कल्पनाला बोलतो, कल्पना, अगं शांत हो. तेवढ्यात प्रतिमा देखील तिला बोलते, कल्पना, चल आपण आत जाऊयात. आणि आता सगळे सुभेदार घरामध्ये जातात. सायली मात्र अजूनही तिथेच असते. थोड्या वेळात सायलीही घरामध्ये निघून जाते, पण प्रिया मात्र अजूनही तिथेच आहे. आणि प्रिया मनातल्या मनातच विचार करत असते की चांगली मजा येत होती, हिला काय गरज होती बरं मध्येच यायची आणि या लोकांना हकलवून लावायची. तर इकडे पोलीस स्टेशनला चैतन्य अर्जुनला सांगतो की अर्जुन, हा पाटकर तर मुद्दामच बदला घेतोय असं दिसतंय, ह्याच्यापासून जरा सावध राहायला हवंय तुला देखील. त्यावर अर्जुन आता सावंतला सांगतो की सावंत, तुम्ही एक काम करा, सगळे काही पुरावे वगैरे गोळा करायला सुरुवात करून द्या. आणि हो, तो सावंत काही उलट पुराव्यांचा गैरवापर करणार नाही ना, याची देखील काळजी घ्यायला हवी तुम्ही. त्यावर सावंत सांगतात की त्याची काळजी तुम्ही करू नका. आणि त्या कॉन्स्टेबलला सावंत सांगतात की तू अर्जुन सरांवर लक्ष ठेव आणि तुला जर असं वाटलं की पाटकर यांच्याकडनं बळजबरीने काही कबूल करून घेण्याचा प्रयत्न करतायत तर मग लगेच मला कळव, बाकीचं मी पाहून घेईल. तर आता इकडे सुभेदारांच्या घरातला सीन दाखवलाय परत. आता सगळ्यांसाठी चहा कॉफी बनवून आणलेली असते, पण खरं तर कुणीही काहीही खात पीत नाहीये. त्यावर सायली आता प्रतापला बोलते की बाबा, तुम्ही चहा वगैरे पिऊन घ्या. पण आता प्रतापची देखील इच्छा नाहीये काही खाऊन घेण्याची. तर आता कल्पना बोलते की माझा अर्जुन तिथे कसा असेल, त्याला जेवण वगैरे वेळेवर मिळत असेल का, तो जेवला असेल का. त्यावर सायली आता सगळ्यांना धीर देत बोलते की तुम्हीच जर असे खचून गेलात तर कसं होईल बरं. नाही, आपण लवकरात लवकर पुरावे गोळा करणारच आहोत आणि यांना जेलच्या बाहेर काढणारच आहोत. यांची अगदी निर्दोष मुक्तता होईल, पण तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी आमच्या दोघांच्या पाठीशी उभं राहायला हवंय. असं खचून कसं चालेल बरं. तेवढ्यातच सुमन सायलीला बोलते की सायली, अगं आम्ही सगळेजण आहोतच तुमच्या पाठीशी. आता तेवढ्यात सायलीचा फोन वाजतो. खरं तर आदिराजचा फोन आलेला असतो आणि ती फोनवर बोलण्यासाठी बाहेर येते. आता ती बाहेर येते फोनवर बोलायला. प्रिया मात्र विचार करते की हिला कुणाचा फोन आलाय एवढा महत्वाचा की ही बोलायला बाहेर गेली आहे. तर आदिराज तिकडनं बोलत असतो की सायली बहिणी, अहो हे काय होऊन बसलं, बातमी पाहिली मी. त्यावर सायली बोलते की मला संशय आहे की यामध्ये यांना कोणीतरी मुद्दामहून अडकवतंय, यांनी काही एक केलेलं नाहीये. त्यावर आदिराज देखील बोलतो की मला देखील हे असंच वाटतंय. तर इकडे प्रिया मात्र आता नाटक करत असते आणि प्रतिमाला बोलते, आई आई, अगं तू काहीतरी बोल ना, अशी गप्प नको बसूस ग, मी तुझा चहा गरम करून आणू का परत. त्यावर प्रतिमा बोलते की नकोय, काही गरज नाहीये. आणि आता ती नाटक करत कल्पनाला बोलते, आई तुझी कॉफी गरम करून आणू का, अगं तू कॉफी पी ना. तर इकडे सायली आणि आदिराजचं फोनवर बोलणं सुरू असतं. तर आता सायली आदिराजला विचारते की प्रियाचं आणि तुमचं फोनवर काही बोलणं झालं का परत. त्यावर आदिराज सांगतो की फक्त फोनवर नाही, आम्ही तर काल रात्रीच भेटलो होतो. त्यावर आता सायली विचारते, काल रात्री. त्यावर आदिराज सांगतो की हो, काल रात्री खूप उशिरा भेटलो आम्ही. त्यावर सायली विचारते की दरम्यान किती वाजता भेटले असाल बरं तुम्ही. त्यावर आदिराज तिला सांगतो की प्रिया आणि तो 12 वाजता तरी भेटले होते म्हणून.
त्यावर आता सायली मात्र गोंधळून जाते आणि सायली त्याला सांगते की पण प्रिया तर 8-8:30च्या दरम्यानच अश्विन सोबतच बाहेर पडली होती. मग ती इतक्या उशिरापर्यंत कुठे होती? आता खरं तर सायलीला प्रियावरच संशय येतोय. त्यावर आदिराज सांगतो की हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे, आपलं ठरल्याप्रमाणे मी काल तिला तो ड्रेस गिफ्ट केला आणि काल रात्री खूप 12च्या सुमारामध्ये आम्ही भेटलो असेल वगैरे आणि त्यांचं काय बोलणं झालं हे सगळं आदिराज आता सायलीला सांगतो. तर आता सायली बराच वेळची फोनवर बोलतीये आणि ती अजूनही घरामध्ये आली नाही म्हटल्यानंतर ही प्रिया मात्र विचार करते की सायली इतका वेळची कुणाशी बोलतीये. जर शांताच्या खुनाबद्दल कोणाशी काही बोलत असेल ना, तर मला ऐकायलाच हवंय. आणि ती आता सायलीशी बाहेर ती काय बोलतीये हे ऐकायला जाण्यासाठी काहीतरी बहाणा शोधत असते. तर सायली इकडे आदिराजला विचारते की तुम्ही जेव्हा प्रियाला भेटलात तेव्हा तुम्हाला तिच्यावर काही संशय आला का? नाही म्हणजे तिच्या वागण्यामध्ये काही बदल वगैरे जाणवला का तुम्हाला? त्यावर आता आदिराजला आठवतं की आदिराजने जेव्हा तिचा हात हातामध्ये घेतला होता तेव्हा प्रियाच्या हाताला रक्त माखलेलं होतं आणि तिने सांगितलं की हे भाजी चिरताना झालंय, पण हा कट तर मात्र फ्रेश होता. आता आदिराज सायलीलाही सांगतो की तिच्या हाताला रक्त होतं, तिने ते खोटं बोलत होती की ते भाजी चिरताना लागलंय, पण तो कट मात्र फ्रेश होता, भाजी चिरताना लागलेला नव्हता. त्यावर आता सायली मनातच विचार करत असते की म्हणजे प्रिया कदाचित आधी शांता मावशीचा खून करून मग आदिराज भाऊजींना भेटायला गेली होती की काय? आणि सायली काहीच बोलत नसते. त्यामुळे आदिराज तिकडनं तिला विचारतो की सायली वहिनी सगळं ठीक आहे ना? त्यावर सायली त्याला सांगते की भाऊजी तुमची खूप मदत झाली आहे आणि प्रियाचं तुम्ही जे प्रेमाचं नाटक करताय ना ते असंच चालू राहू द्या आणि त्याचे पुरावे देखील गोळा करून ठेवले आहेत ना तुम्ही? त्यावर आदिराज देखील सांगतो की हो, मी सगळे काही पुरावे वगैरे जमा करून ठेवलेत, तुम्ही त्याची अजिबातही काळजी करू नका. तुम्ही सध्या अर्जुनच्या आणि तुमच्या केसवर फोकस करा आणि अर्जुनला देखील तुम्ही माझा हा निरोप द्या म्हणून. तर आता इकडे प्रिया मात्र मुद्दामहून तो चहाचा कप घेते आणि बाहेर यायला निघते. तेवढ्यातच अस्मिता तिला अडवते आणि विचारते, प्रिया कुठे चालली आहेस तू? त्यावर प्रिया सांगते की सायलीने सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये ना, मी तिला एवढा चहा देऊन येते. त्यावर अस्मिता बोलते की काही गरज नाहीये, तू इथे विमलला आणि सुमन काकूला मदत कर किचनमध्ये, मी देते सायलीला चहा. आणि आता सायली आदिराजशी बोलणं म्हणजे झालेलंच असतं तिचं, ती फोन ठेवतच असते. तर तेवढ्यातच आता अस्मिता सायलीसाठी चहा घेऊन तिथे येते आणि अस्मिता सायलीला बोलते की सायली अगं एवढा चहा तरी पिऊन घे, तू सकाळपासून काही एक खाल्लेलं नाही आहेस. त्यावर सायली बोलते की अस्मिता ताई खरंच काहीही खायची प्यायची अजिबातही इच्छा नाही आहे हो. त्यावर अस्मिता आता सायलीला समजावते की सायली अगं तू आणि अर्जुन तुम्ही दोघेही आमचा भक्कम आधार आहात बघ. अगं तूच जर अशी कोलमडून गेलीस तर आम्ही तरी काय करणार? आणि आज तू किती खंबीरपणे त्या पत्रकारांना उत्तर देऊन पळवून लावलंयस. घे थोडासा चहा तरी पिऊन घे कमीत कमी. तर इकडे जेलमध्ये अर्जुन देखील आता उद्याच्या हिअरिंगची तयारी करतोय. आता त्याने सगळं काही खडूने तिथे खाली फरशीवर लिहून ठेवलेलं असतं आणि तो विचार करत असतो की मी तर सायलीसोबत आईस्क्रीम खात होतो आणि त्याच वेळेस जयेशचा फोन आला आणि तो खोकत खोकत बोलत होता. त्यावेळेस तर शांता मावशी त्याच्या सोबतच होती. मग नक्की शांता मावशीचा खून तरी कधी झाला? नाही, काहीच लिंक लागत नाहीये. आणि त्यावेळेस प्रिया कुठे होती? जयेश जर शांता मावशी सोबतच होता तर शांता मावशीचा खून कसा होईल? आता खरं तर अर्जुनला या सगळ्या काही गोष्टी अर्धवटच माहीत असतात, कारण जयेशने जे काही सांगितलेलं असतं सायलीला ते अजून सायलीने अर्जुनला सांगितलेलं नाहीये. त्यामुळे त्याला आता सगळ्या गोष्टींची लिंकही लागत नाहीये. तर इकडे इन्स्पेक्टर सावंत आता चैतन्यसोबत त्या शांताच्या चाळीमध्ये राहते तिथे आलेले असतात आणि शेजारच्या पाजारच्या लोकांकडे आता काही क्लू मिळतोय का, काही पुरावा वगैरे मिळतोय का म्हणून चौकशी करत असतात. पण खरं तर तिथेही त्यांच्या हाताला काहीच लागत नाही, त्यांच्या पदरी फक्त निराशाच पडते. तर
चैतन्याला मात्र क्लायंट्सचे वारंवार फोन येत असतात. आता चैतन्य त्यांना समजवायचा प्रयत्न करत असतो की हे बघा, हा एक मायनर इश्यू आहे. अर्जुन थोड्या दिवसातच 2-3 दिवसातच तो जेलच्या बाहेर येईल आणि मग आपण तुमची केस डिस्कस करूयात वगैरे. पण खरं तर आता अर्जुन खुनाच्या गुन्ह्यासाठी स्वतःच जेलमध्ये गेलाय म्हटल्यानंतर आता क्लायंट्स त्याच्याकडनं स्वतःचे केस काढून घेत आहेत. कोणीही आता स्वतःची केस अर्जुनकडे ठेवत नाहीयेत. फक्त काही जुने जे क्लायंट्स आहेत अर्जुनचे, की ज्यांना अर्जुनवर विश्वास आहे, अशाच क्लायंट्सनी फक्त आता अर्जुनकडे त्यांची केस ठेवली आहे. आता त्यामुळे चैतन्य देखील आता थोडासा नाराज झालाय. पण आता तो सावंतांना येऊन विचारतो की काय झालं, काही क्लू वगैरे मिळाला का? तर सावंत सांगतात की नाही, अजून तरी नाही. तर सायली इकडे स्टडी रूममध्ये दाखवली आहे. ती असा केसचा स्टडी करत असे, कुठल्या अशा केसच्या फाईल्स वगैरे पाहत असते ती. काही स्टडी रूममधले पुस्तकं वगैरे ओपन करून पाहते आणि आता परत पहिल्यापासून ती केस स्टडी करायला सुरुवात करते आणि म्हणूनच ती आता परत जयेशला फोन करते आणि त्याला सांगते की तू मला जे काही सांगितलं की त्या रात्री काय झालंय काय नाही ते सगळं परत एकदा मला सांग. आणि सायली आता त्याच्या नोट्स वगैरे काढून ठेवत असते. तर इकडे हा सचिन आता बातमी पाहून घरी आलाय आणि आल्या आल्याच आता अस्मितासोबत ड्रामा करायला सुरुवात करतो आणि बोलतो की अस्मी, अगं मी ती न्यूज पाहिली आणि मला तर खूप रेस्टलेस वाटतंय ग. म्हणजे पहा ना, अर्जुनवर हे असा खुनाचा आळ कोणी टाकला असेल, कोणी केला असेल तो खून. पण बाळ झोपलेलं असतं आणि अस्मिता मात्र सचिनला इग्नोर करतच त्याला बोलते की हळू बोल, बाळ झोपलंय म्हणून. आणि त्याला विचारते, या वेळेला तू तर ऑफिसमध्ये असायला हवायस ना, मग तू असा अचानक घरी कसा आलास? त्यावर आता सचिन थाप मारत तिला सांगतो की नाही अगं, खरं तर ती बातमी पाहिल्यानंतर मी खूप रेस्टलेस झालो. मला खूप काळजी वाटत होती अर्जुनची आणि म्हणूनच मी थोड्या वेळासाठी ब्रेक घेऊन घरी आलोय. मी जाणार आहे परत कंपनीमध्ये. त्यावर आता अस्मिता त्याला बोलते की हे बघ, अर्जुन खूप हुशार आहे. सायली आणि चैतन्य दोघेही आहेत त्याच्यासोबत त्याची केस लढण्यासाठी. त्यामुळे तू अजिबातही त्याची काळजी करू नकोस. तो निर्दोष आहे हे आम्हालाही माहीत आहे आणि तो लवकरात लवकर जेलच्या बाहेर देखील येईल. आता अस्मिताने असं बोलल्यानंतर सचिन तिला बोलतो की ठीक आहे, मी आता ऑफिसला जातो. आणि लगेच त्याचा फोन काढून तो कोणाला तरी मेसेज करतो की अर्जुन आता जेलमध्ये, तोपर्यंत आपल्याला लवकरात लवकर गोष्टी पुढे ढकलायला हव्या आहेत. आता तो जेलमध्ये असेपर्यंत आपल्यावर लक्ष ठेवायला इथे दुसरं कोणीही नाही आहे. आता जे काही करायचं आहे ते लवकर करायला हवं. तू लवकरात लवकर अण्णांसोबत माझी मीटिंग फिक्स कर जेलमध्ये. सगळी तयारी कर, मला अण्णांना भेटायला हवंय. तर इकडे जेलमध्ये आता पाटकर अर्जुनची चौकशी करतोय. आता पाटकर अर्जुनला विचारतो की शांताचा खून झाला तेव्हा तू कुठे होतास? त्यावर अर्जुन सांगतो की मी बायकोसोबत आईस्क्रीम पार्लरला आईस्क्रीम खात होतो, स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि ब्लॅक करंट फ्लेवर. त्यावर आता हा पाटकर त्याला बोलतो की शांताचा ज्या वेळेस खून झाला ना, त्यावेळेस तुझा माणूस तिच्या सोबत होता. आम्ही तुझे सगळे कॉल रेकॉर्ड वगैरे चेक केलेत. तू आधीपासूनच एक माणूस अपॉइंट केलेला होता जो शांतावर लक्ष ठेवून होता आणि शांतासोबतच होता जेव्हा खून झाला तेव्हा. त्यामुळे आता नीट सांग की तू शांताचा खून का केलायस? तू तर तिला आधीपासूनच ओळखत होतास ना. त्यावर अर्जुन आता हसूनच पाटकरला बोलतो की तुम्ही विसरताय की मी क्रिमिनल लॉयर आहे. नाही म्हणजे मला जरी एखाद्या बाईचा खून वगैरे करायचा असेल तर मग मी तिच्या आधीपासूनच का कॉन्टॅक्टमध्ये राहील आणि मी माझाच एखादा माणूस तिच्यासोबत का पाठवेल बरं? तिच्यावर लक्ष ठेवायला मी माझाच एखादा माणूस का अपॉइंट करेल बरं? आता ह्या पाटकरचं मात्र काही चालत नाही आणि तो परत अर्जुनला विचारतो की शांताचा खून झाला तेव्हा तू नक्की कुठे होतास? त्यावर अर्जुन सांगतो की तुम्ही परत एकदा विसरताय. आता मी सांगितलं ना की मी बायकोसोबत आईस्क्रीम खात होतो म्हणून.
आता पाटकर जयेशबद्दल अर्जुनला विचारत असतो की कोण होता तुझा तो माणूस वगैरे. त्यावर अर्जुन त्याला परत बोलतो की तुम्ही परत विसरताय का? नाही म्हणजे जयेशचं नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर हे सगळं काही मीच तर तुम्हाला लिहून दिलं. नाही आता त्याच्याकडनं तुम्हाला काही माहिती मिळाली नाहीये, त्यामुळे इथे येऊन तुम्ही परत आता मला त्रास देताय, हो ना? त्यावर आता पाटकर बोलतो की तो जयेश तर म्हणाला शांताचा खून झाला तेव्हा तो बेशुद्ध होता म्हणून. नाही, असं तर नाही ना कदाचित का तूच तुझ्याच माणसावर हल्ला केलास? त्यावर अर्जुन आता परत हसून त्याला उत्तर देतो की पाटकर तुम्ही परत विसरताय हं. नाही मी सांगितलं ना की त्यावेळेस मी तर बायकोसोबत आईस्क्रीम खात होतो म्हणून. मग मीच दोन दोन ठिकाणी कसा असू शकतो बरं? म्हणजे एका ठिकाणी मी आईस्क्रीम पण खातोय आणि दुसऱ्या ठिकाणी मी आता तिकडे जयेशवर हल्ला करायला पण गेलोय. असं कसं होईल बरं? त्यावर आता पाटकर मात्र स्वतःची स्टोरी रचून सांगत असतात की नाही कदाचित असं पण होऊ शकतं ना की तू दुसरा एखादा माणूस कोणी पाठवला असशील जयेशवर हल्ला करण्यासाठी, त्याला बेशुद्ध करण्यासाठी, आणि मग शांताचा खून केला असेल वगैरे. त्यावर अर्जुन बोलतो की छान. नाही तुमचं हे जे काही इमॅजिनेशन आहे ना ते अगदीच छान आहे. पण काय आहे ना पाटकर, कोर्टामध्ये ना पुरावे लागतात. हे असं इमॅजिनेशन नाही चालत कोर्टामध्ये. आहेत का ते तुमच्याकडे? आणि आता मात्र पाटकरचा चेहरा उतरतो आणि कारण त्याला काहीही करून अर्जुनला जेलमध्येच पाठवायचंय आणि हा खून अर्जुननेच केलाय हे त्याला काहीही करून सिद्ध करायचंय. पण त्याच्या हातामध्ये मात्र ठोस पुरावे काहीही नाही आहेत. तर इकडे सायली किचनमध्ये काहीतरी काम करत असते आणि तेवढ्यातच प्रिया तिच्याकडे येते आणि वर तिला बोलते की सायली अगं तू किती खंबीर आहेस वगैरे. आता असं गोड गोड बोलायचा तिच्याशी प्रयत्न करत असते कारण तिला खरं तर जाणून घ्यायचं असतं की सायलीला नक्की कोणावर संशय आहे, सायली कोणाशी बोलत होती इतका वेळ फोनवर. पण सायली मात्र तिला लगेच बोलते की हो नाही हा खून कोणी केलाय याची आयडिया मात्र मला आता आलेली आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस, मी यांना लवकरात लवकर सोडवून आणेन. पण मला एक सांग, त्या रात्री तू कुठे होतीस? आता मात्र प्रिया घाबरते आणि सांगते की मी मैत्रिणीकडे गेले होते. त्यावर सायली तिच्या कुठल्याशा 2 मैत्रिणींची नावं घेते आणि सांगते की खुशीकडे गेली होतीस की अजून काहीतरी एका मैत्रिणीचं नाव घेते. त्यावर आता प्रिया लगेच चिडून बोलते की नाही मी दुसऱ्या मैत्रिणीकडे गेले होते, जिच्यामुळे मला जॉब लागलाय ना तिच्याकडे गेले होते मी. तू नाही ओळखतेस तिला. त्यावर आता सायली बोलते की ठीक आहे, मग एक काम कर तिचा फोन नंबर दे मला. आता मात्र प्रिया जाम घाबरली आहे कारण अशी कुठली मैत्रिणीच नाहीये तर तिचा फोन नंबर तरीही कुठून देणार आहे. त्यावर आता प्रिया चिडूनच तिला बोलते की तुला काय करायचंय, तुला काय बोलायचंय बरं तिच्याशी? त्यावर सायली बोलते की आहे नाही माझं आहे एक तिच्याकडे काम, उगाच तुला सांगून मी माझा वेळ कशाला वाया घालवू ना, त्यापेक्षा नंबर दे, मी तिच्याशीच बोलते डायरेक्ट. त्यावर आता प्रिया थाप मारते की ती आता गावाला गेली आहे आणि त्यामुळे तिकडे रेंज नसते. आता ती गावावरून आली की देईल मी तुला तिचा नंबर. आणि अश्विनने मला काहीतरी काम सांगितलं होतं ते की मला आता आठवत आहे. मी जाते आता अश्विनचं काम करायला आणि लगेच तिथून काढता पाय घेते. तर सायली मात्र विचार करत असते की चला कमीत कमी या उलट तपासणीमुळे प्रिया घाबरली आहे हे तरी सिद्ध झालंय आणि हे खोटं बोलतीये हे सुद्धा सिद्ध झालंय. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता चैतन्य, सायली, इन्स्पेक्टर सावंत परत एकदा आता अर्जुनला भेटायला आलेले असतात. तर अर्जुन त्यांना सांगत असतो की तुम्ही शांताच्या घराच्या आसपास शेजाऱ्यांकडे वगैरे काही माहिती मिळते का पहा. आता त्यानुसार सायली चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंतांसोबत आता शांताच्या शेजारी वगैरे चौकशी करतीये, पण खरं तर त्यांच्या हाती काहीही लागत नाही. तर प्रिया मस्त आता आदिराजने दिलेला ड्रेस वगैरे घालून आदिराजला भेटायला आली आहे आणि आदिराज सुद्धा असा मस्त असा गुडघ्यावर बसून तिला अंगठी वगैरे देत तिला लग्नासाठी प्रपोज करतो की प्रिया तू माझ्याशी लग्न करशील का? आता हे ऐकून प्रियाच्या तोंडावर चांगलेच 12 वाजलेत. तर अर्जुन आता इकडे सायलीला भेटल्यावर सायली त्याला सगळं काही सांगत असते की आदिराज भाऊजींनी तिला काय सांगितलं की जेव्हा प्रिया भेटली तेव्हा तिच्या हाताला कट होता, रक्त होतं वगैरे. आणि यावरून अर्जुनचा देखील संशय आता प्रियावरच जातोय.
तर आता सायली आणि अर्जुन प्रिया विरोधामध्ये लवकरात लवकर पुरावे गोळा करून अर्जुनला निर्दोषपणे सोडवू शकतील की नाही हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.